नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जिओबी ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण महा ट्रान्सको असिस्टंट इंजिनियर या एक्झामबद्दल बोलणार आहोत, ज्याची एक्झाम डेट जी आहे ती ऑलरेडी डिक्लेअर करण्यात आलेली आहे 29 डिसेंबर 2022. तर आजपासून जर तुम्ही काउंट केलं तर अप्रॉक्स 12 दिवस तुमच्या एक्झामसाठी उरलेले आहेत. या 12 दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा आणि एक्झाममधून तुमचं सिलेक्शन होण्यासाठी मिनिमम किती मार्क्स घेतले पाहिजेत, काय सेफ स्कोर असेल, तर या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यासोबतच आपल्या टेस्ट सिरीजचे जे काही स्टुडंट्स आहेत, तर त्यांचं ॲनालिसिस करणार आहोत, त्यांच्या मार्क्सचं ॲनालिसिस करणार आहोत की त्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत, कोणत्या सेक्शन ला किती मार्क्स आहेत आणि तुम्हाला किती मार्क्स घ्यायला पाहिजेत, जेणेकरून तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया जो काही आहे तो मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल इथपर्यंत तुम्ही किती मार्क्स घ्यायला पाहिजे. तर या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर ऑलरेडी बऱ्याच दिवसांपासनं म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षांपासनं जी ॲडव्हर्टाइजमेंटची वाट तुम्ही पाहत होता तो मे महिन्यामध्ये आलेली होती. तर मे पासून तर आत्ता डिसेंबरपर्यंत ऑलरेडी तुम्हाला एवढा जास्त वेळ मिळालेला आहे. काही कोर्ट केसेस आहेत आणि बऱ्याच काही रिझन्समुळे. आणि काही विद्यार्थी तर मेच्या आधीपासून सुद्धा 2 वर्षापासून अभ्यास करत होते. तर त्यांच्या सर्वांसाठीच ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 29/12 या दिवशी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये कसं परफॉर्म करणार त्यावरती तुमचं सर्व मागच्या 2 ते 3 वर्षांचा अभ्यास डिपेंड आहे. 170 ऑलरेडी सिव्हिलसाठी आणि टेलिकम्युनिकेशनसाठीची एक्झाम जी आहे ती झालेली आहे. आता फक्त इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी जे ट्रान्समिशनसाठी आहेत तर त्यांच्यासाठीची एक्झाम आहे. टोटल 170 वॅकन्सीसाठी, म्हणजेच आजपर्यंतची ही सर्वात मोठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती महा ट्रान्सको असिस्टंट इंजिनियर. जशी आता महाजेनको असिस्टंट इंजिनियर तसेच ज्युनियर इंजिनियरची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आणि त्यासोबतच MSEDCL म्हणजेच महा डिस्कॉममध्ये सुद्धा AE आणि JEEच्या वॅकन्सीज एक्सपेक्टेड आहेत. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढंच प्रिपरेशन करू शकता. कारण कसं आहे, सुरुवातीला महा ट्रान्सकोमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला आणि बरेच विद्यार्थी अभ्यासाला सुद्धा लागलेत. तर कसं तुमचं रिव्हिजन जे आहे, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलसाठी सांगत आहे मी बेसिकली, तुमचं रिव्हिजन झालेलं असेल, तुमचा अभ्यास बऱ्यापैकी 100% म्हणण्यापेक्षा ठीक आहे 60 to 70% जरी तुमचा अभ्यास झाला तरी सुद्धा आता जी आहे ती महाजेनको आलेली आहे. तर महाजेनकोसाठी सुद्धा अभ्यासक्रम तर सेमच आहे आणि जे काही सेक्शन्स आहेत मराठी, इंग्लिश, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, ते सुद्धा सेमच आहेत एक्झामसाठी. तर महाजेनकोसाठी सुद्धा तुम्हाला तोच अभ्यास इथे युजफुल होईल. त्याच्यानंतर काही दिवसांनी महाडिस्कॉममध्ये सुद्धा अशाच JEE आणि AE साठी वॅकन्सीज येणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा तोच अभ्यास तिथे युजफुल होईल. तर एका अभ्यासामध्ये किंवा एका प्रॉपर स्टडीमध्ये तुमच्या 3 एक्झाम्सचे प्रॉपर प्रिपरेशन तुम्ही करू शकता. एनिवे, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त महा ट्रान्सकोवरती फोकस करणार आहोत. तर 170 वॅकन्सीज आलेल्या होत्या आणि जे आपण जॉब करतो किंवा आपण जेवढे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरतो, आपण अभ्यास करतो, हे कशासाठी करतो? एक चांगला जॉब मिळण्यासाठी. आणि जॉबमधून आपल्याला काय पाहिजे असतं, तर एक तर पैसा आणि दुसरी असते रिस्पेक्ट. तर या 2 गोष्टीसाठी आपण जो आहे तो जॉबसाठी प्रिपरेशन करत असतो. तर या जॉबमध्ये महा ट्रान्सको असिस्टंट इंजिनियरमध्ये रिस्पेक्ट तर आहेच आहे. आणि जर सॅलरी पाहिली तुम्ही तर 49,210 ही बेसिक सॅलरी आहे. ठीक आहे, बेसिक एवढं जास्त खूप कमी कंपनीजमध्ये असतं. तर महा ट्रान्सको असिस्टंट इंजिनियरमध्ये हे खूप चांगल्या प्रकारचं बेसिक तुम्हाला मिळते. त्याच्यासोबत बेसिक पे सोबत जे काही सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी DA आहे, HRA आहे, मेडिकल बेनिफिट आहे, CPF आहे, ग्रॅच्युटी आहे, बरेच काही एक्स्ट्राचे बेनिफिट सुद्धा तुम्हाला मिळतात. तर जवळपास टोटल सॅलरी जर तुम्ही इन हँड सॅलरी विचाराल तर अराउंड 70 to 75K, 70K जरी पकडले तरी एवढी सॅलरी तुम्हाला इन हँड तुम्हाला मिळू शकते असिस्टंट इंजिनियर. म्हणजे ट्रेनिंगच्या नंतरची सॅलरी सांगत आहे मी. तर सांगण्याचा उद्देश एवढाच की पैसा पण आहे आणि रिस्पेक्ट पण आहे. आणि सध्या तुमच्याकडे 12 दिवस उरलेले आहेत. या 12 दिवसांमध्ये तुम्ही आजपर्यंत जेवढा अभ्यास केलाय तर त्याचे एक प्रॉपरली रिव्हिजन करू शकता आणि एक स्ट्रॅटेजी ठरवून तुम्ही प्रॅक्टिस करून त्या दिवशी 29 तारखेला एक्झाम हॉलमध्ये पेपर कशा प्रकारे अटेंड करता, तर त्यावरती तुमचं जे काही सर्व सिलेक्शन डिपेंड आहे. आता बरेच विद्यार्थ्यांचा असा क्वेश्चन होता की किती मार्क्स घ्यायला पाहिजेत, किती मार्क्स स्कोअर करायला पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन होऊ शकतं, किंवा सेफ स्कोअर काय असायला पाहिजे.
टेक्निकलचे आहेत 50 क्वेश्चन्स तुम्हाला 110 मार्क्स. इथे गेम चेंजर आहे तुमचा टेक्निकल सेक्शन, कारण 110 मार्क्ससाठी तो विचारला जाणार आहे. 50च क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये पहा, रिझनिंगचे 40 क्वेश्चन्स आहेत आणि मार्क्स फक्त 20 आहेत. ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न आहेत, मार्क्स 10 आहेत. मराठीचे 20 प्रश्न आहेत, मार्क्स 10. टोटल 130 प्रश्न असतील, 150 मार्क्स तुम्हाला तिथे मिळतील. 2 तासांचा वेळ असेल आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे सांगण्याची गरज नाही. ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सिरीज जॉईन करून पेपर्स सुद्धा अटेम्प्ट केलेले आहेत. चांगल्या प्रकारे त्यांनी स्कोअर केलेला आहे आणि हे सर्वांना माहिती आहे. पण टेक्निकलमधून तुम्हाला किती मार्क्स घ्यायला पाहिजेत, रिझनिंगमधून किती मार्क्स यायला पाहिजेत, ॲप्टिट्यूडमधून किती मार्क्स यायला पाहिजेत आणि मराठीमध्ये किती मार्क्स घ्यायला पाहिजेत, जेणेकरून तुम्ही सिलेक्शनच्या जवळपास जाल. तर हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. आणि तुम्हाला प्रॉपरली एक डेटा दाखवते मी, जे आपल्या टेस्ट सिरीजचे विद्यार्थी आहेत काही, त्यांचे नावं आहेत. टेक्निकलमध्ये आउट ऑफ 110 मार्क्स त्यांनी किती मार्क्स स्कोअर केलेला आहे, रिझनिंगमध्ये किती मार्क्स स्कोअर केलेला आहे, ॲप्टिट्यूडमध्ये किती आणि मराठीमध्ये किती, आणि टोटल मार्क्स हे आउट ऑफ 150 टोटल मार्क्स किती आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना. ॲक्च्युली मी फक्त स्पेसिफिक काही विद्यार्थ्यांचाच डेटा घेतलेला आहे. असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यांचे रँक, ड्युरेशन आणि सबमिट रिझन. ठीक आहे, सबमिट रिझन सांगण्याचा उद्देश एवढा की काही विद्यार्थी जेव्हा आपल्या टेस्ट सिरीज अटेम्प्ट करतात किंवा कुठल्याही क्लासेसच्या टेस्ट सिरीज अटेम्प्ट करतात, तेव्हा 2 तासांचा पेपर आहे. तर 2 तासांचा पेपर आहे, तर त्यापैकी 1.5 तासामध्ये त्यांचं पेपर होऊन जातो आणि पुढचे क्वेश्चन्स त्यांना अवघड वाटतात किंवा येत नाहीत, तर ते काय करतात, सबमिट करतात. एनिवे, तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये बसाल तेव्हा तुम्ही सबमिट करून उठून बाहेर तर नाही जाऊ शकत, पण तुमची प्रॅक्टिस अशी असली पाहिजे की तुम्ही प्रॉपर 2 तास तिथे एक्झाम हॉलमध्ये बसायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही लॅपटॉपवरती अटेम्प्ट कराल पेपर, तेव्हा 2 तास तुम्ही काही करून तिथून हललं नाही पाहिजे. कारण जर तुम्ही टॉपर्स, असंच कोणी टॉपर नाही बनत, जे अभ्यास करतात आणि जे सिरियस असतात या एक्झामसाठी, तेच विद्यार्थी टॉपर आहेत. आणि इथे दिसून सुद्धा येतं, तुम्ही पाहू शकता, जेवढे काही टॉपर्स आहेत त्यांनी 2 तास 2 तास 2 तास सर्वांनी अराउंड 2 तास बसून तिथे पेपर अटेम्प्ट केलेला आहे आणि टेस्ट जेव्हा टाइम आउट होईल तेव्हाच त्यांनी सबमिट केलेली आहे. ठीक आहे, तर पाहू शकता, तर असं तुमचं डेडिकेशन पाहिजे एक्झामसाठी. जेव्हा तुम्ही कुठलीही प्रॅक्टिस टेस्ट अटेम्प्ट कराल, कुठल्याही क्लासेसची टेस्ट सिरीज असू द्या, पण तुम्ही 2 तास तिथे बसायला पाहिजे. 2 तास क्वेश्चन जरी येत नसतील तरी ट्राय करायला पाहिजे की अच्छा हा परत परत पाहायला पाहिजे की आपला क्वेश्चन जे मी सॉल्व्ह केलाय, जरी तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स येत नसतील तर जे काही सॉल्व्ह केलाय ते क्वेश्चन करेक्ट आहेत का नाही, घाईघाईमध्ये कुठली सेम मिस्टेक तर केली नाही का, हे सुद्धा क्रॉस चेक करायला पाहिजे जर तुम्हाला काही येत नसेल तर. पण तिथे 2 तास बसणं गरजेचं आहे, तरच तुमचा स्कोर जो आहे चांगला असू शकतो. तर पाहू शकता, संकेत, दिगंबर, अतुल, आशु, वैभव हे काही आपल्या टेस्ट सिरीजचे स्टुडंट्स आहेत. जवळपास 50 ते 60 स्टुडंट्स आहेत ज्यांचं अनालिसिस आम्ही स्वतः केलेलं आहे आणि त्यांचं सिलेक्शन सुद्धा 100% शुअर आहे, कारण त्यांचं प्रिपरेशन पाहिलेलं आहे, त्यांचे कन्सिस्टन्सी पाहिलेली आहे. कन्सिस्टन्सी जे मार्क्समध्ये बऱ्याच आपण टेस्ट घेतलेल्या आहेत आणि या काही विद्यार्थ्यांनी 50 ते 60 विद्यार्थ्यांनी कन्सिस्टंट सगळ्या टेस्ट सोडवलेल्या आहेत आणि त्यांचे जे मार्क्स पाहिलेत, सेक्शन वाईज मार्क्स असो किंवा टोटल आउट ऑफ मार्क्स असो, तर हे मार्क्स सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचे कन्सिस्टंट मार्क्स आहेत. तर त्यावरून एक असा अंदाज येऊ शकतो की यांचं सिलेक्शन जे आहे, असाच त्यांनी अभ्यास कंटिन्यू ठेवला आणि एक्झाम हॉलमध्ये सुद्धा अशा प्रकारेच पेपर सोडवला जसं आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सोडवलेला आहे, तर 100% त्यांचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं. तर पाहू शकता, टेक्निकलचे मार्क्सचा हा कॉलम आहे. टेक्निकलचे मार्क्स, संकेतचे मार्क्स पाहिले तर 100 म्हणजे 110 पैकी 100 मार्क्स स्कोअर केलेला आहे. दिगंबरने 88, 81, 81, 77, 77, 80, 80, 77, 75 म्हणजे जवळपास 75च्या वरती मार्क्स आहेत मोस्टली. जर ॲव्हरेज कन्सिडर केलं तर 75 to 80. आपण एकदम टॉपरचे पण मार्क्स कॅल्क्युलेट नाही करणार आहोत. रिझनिंगचं जर पाहिलं तर आउट ऑफ 20 आहे रिझनिंग, 19, 10, 15, 17. ठीक आहे, इथे जर तुम्ही कन्सिडर केलं, हा जो सेकंड टॉपर आहे दिगंबर, याचे मार्क्स आहेत 10 रिझनिंगमध्ये. पण टेक्निकलमध्ये 88 मार्क्स आहेत. इथे त्यांनी टेक्निकलमध्ये चांगला स्कोर केलेला आहे. रिझनिंगमध्ये भलेही त्याला कमी मार्क्स आलेले आहेत, ॲप्टिट्यूड ठीकठाक आहे, मराठी सुद्धा चांगला आहे. तर टोटल मार्क्स जर पाहिले त्याचे तर 114 मार्क्स आहेत. कमी नाही आहे स्कोर. म्हणजे असं तुम्ही विचार नका करू की जर तुमचा एक सेक्शन कमी असेल पण तुम्ही बाकीच्या सेक्शनमध्ये तेवढं त्याला कव्हर अप करत असाल तर ते चांगली गोष्ट आहे. 16, 15, 11 म्हणजे
रिझनिंगचं जर पाहिला तर अराउंड 15, 11, 15, 17, 18, 14 म्हणजे ॲव्हरेज स्कोर जो आहे तो 15च्या वरतीच आहे रिझनिंगमध्ये. ॲप्टिट्यूडचा पहा फक्त 2 मार्क्स पडलेले आहेत या टॉपरला ॲप्टिट्यूडमध्ये, पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 6, 8, 7, 5, 6, 5, 8, 6 म्हणजे अशा प्रकारचे मार्क्स आहेत. मराठीमध्ये पहा अगेन आउट ऑफ 10 इथे त्याने कमी मार्क्स घेतलेत ॲप्टिट्यूडमध्ये टॉपरने, पण मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेतलेत. इथे रिझनिंगमध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत. 20 पैकी त्याला 19.5 मार्क्स मिळालेले आहेत. तर बाकीचे मराठीमध्ये जर सेक्शन्स वाईज मार्क्स पाहिले तर 8, 6, 7, 6, 8, 10 आउट ऑफ आहेत. इथे सुद्धा 7, 6 अशा प्रकारचे मार्क्स आहेत. तर हा तर एका पेपरचा अनालिसिस आहे. फक्त 18 विद्यार्थ्यांचा अनालिसिस इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ही दुसरी एक्झाम आहे. त्या दुसऱ्या एक्झाममध्ये पहा अगेन टॉपर चेंज झालेले आहेत. इथे सागर शिंदे नावाचा एक विद्यार्थी आहे, तो टॉप केलेला आहे. टेक्निकलमध्ये 91 मार्क्स, ॲप्टिट्यूडमध्ये 7 मार्क्स, रिझनिंगमध्ये 13 आणि मराठीमध्ये 5, टोटल 117 मार्क्स. सौरभ, इलेक्ट्रिक 2-3, रोशन आहे, धीरज, स्वानंद असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क्स सुद्धा कन्सिस्टंट आहेत. 117, 116, 111, 110, 108, 7, 6, 4, 4, 3 पाहू शकता तुम्ही. त्यांचे सुद्धा ॲव्हरेज मार्क्स जे आहेत ते 75च्या अबव आहेत. टेक्निकलमध्ये अराउंड 7, 8 जवळपास आहेत. ॲप्टिट्यूडमध्ये 15च्या वरती आहेत रिझनिंगमध्ये आणि 7 ते 8च्या जवळपास आहेत मराठीमध्ये. तर ही झाली अगेन जर टायमिंग पाहिला तर 1 तास 58 मिनिट, 2 तास 2 तास 51 मिनिट म्हणजे टोटल त्यांनी 2 तास इथे वेळ दिलेला आहे एक्झाम अटेम्प्ट करण्यामध्ये. अजून एक आपण जी तुम्हाला आठवत असेल प्री टेस्ट घेतलेल्या आहेत. प्री टेस्ट 1 घेतली आहे आपण, त्याच्यानंतर प्री टेस्ट 2 घेतलेली आहे आणि फायनल एक मॉक टेस्ट घेतलेली आहे. तर ती सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेली आहे. जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. याच्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचे मार्क्स पहा. टेक्निकलमध्ये 101, 96, 91, 88, 85, 80 म्हणजे जर लोअर जरी स्कोर पाहिला तरी 80 किंवा 75, 78च्या जवळपास आहे. ॲप्टिट्यूडमध्ये पहा 7, 8, 9, 8 म्हणजे पाहिला तर 7च्या वरतीच आहे. रिझनिंगमध्ये पहा 15, 16, 12, 16, 11, 16, 17 आहे, 16 आहे, 17 आहे. अशा प्रकारचा रिझनिंगचा स्कोर आहे. मराठीमध्ये पहा टॉपरला 6.28 मार्क्स मिळाले आहेत. 9 आहे, 7 आहे, 5 आहे, 8 आहे. तर मराठीचे मार्क्स. तर या सर्वांचं ॲनालिसिस करून आणि यांचे टोटल मार्क्स पाहिले तुम्ही 131, 129, 124, 14, 114, 114, 114 पहा 4 विद्यार्थी एकाच मार्कावरती आहेत. 113, 112 तर अशा प्रकारे हे 100च्या वरती जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे आहेत. आणि आपल्या टेस्ट सिरीजच्या स्टुडंट्सपैकी 50 ते 60 विद्यार्थी जवळपास असे आहेत की त्यांना कन्सिस्टंटली मोर दॅन 100 मार्क्स मिळालेले आहेत. आपल्या मॉक टेस्टमध्ये असू द्या किंवा टेक्निकल टेस्टमध्ये असू द्या. तर चांगला त्यांचा स्कोर आहे आणि त्यांचं सिलेक्शनचे चान्सेस सुद्धा खूप जास्त आहेत. जर त्यांनी अशाच प्रकारचा अभ्यास आणि रिव्हिजन या 12 दिवसांमध्ये कंटिन्यू ठेवलं आणि एक्झाम हॉलमध्ये ज्या प्रकारे त्यांनी टेस्ट सिरीजचे पेपर्स अटेम्प्ट केलेले आहेत त्या प्रकारे जर अटेम्प्ट केले तर नक्कीच त्यांचं सिलेक्शन इथे होऊ शकतं. तर एका स्टुडंटचं आपण अनालिसिस करणार आहोत की कशा प्रकारे त्यांचे मार्क्स आहेत. ठीक आहे. सेक्शन वाईज सुद्धा आपण पाहूया. आपण ओव्हरऑल बऱ्याच विद्यार्थ्यांचे पाहिलेले आहेत. तर एका स्पेसिफिक विद्यार्थ्याचं पाहूया की ही प्रियंका नावाची स्टुडंट आहे ज्याचे मार्क्स कंटिन्युअली म्हणजे कन्सिस्टंटली चांगले मार्क्स आहेत. फुल अँड टेस्ट 5 मध्ये जर पाहिलं तर 110 मार्क्स आहेत. प्री टेस्ट 1 सुद्धा अटेम्प्ट केलेली होती, त्याच्यामध्ये 112 मार्क्स आहेत. म्हणजे हे टॉपर नाही आणि एकदम लोअर स्कोर नाही, एकदम मिडल मध्ये ही जी स्टुडंट आहे तिचे मार्क्स आपण पाहतोय. प्री टेस्ट 2 सुद्धा अटेम्प्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये 123 मार्क्स आहेत. मॉक टेस्ट 4 आहे, 103 मार्क्स आहेत. मॉक टेस्ट 5 आहे, त्याच्यामध्ये 112 मार्क्स आहेत. तर अशा प्रकारचे मार्क्स आहेत. जर सेक्शन वाईज पाहिलं तर सपोज एक पेपर मी इथे कन्सिडर करतोय 112 आउट ऑफ 150 आणि टोटल क्वेश्चन जे आहेत अटेम्प्टेड 130 क्वेश्चन्स म्हणजे टोटल क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले होते त्या स्टुडंटने. त्यापैकी 102 करेक्ट आलेले आहेत. इनकरेक्ट 21 आहेत. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगमध्ये सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे की टेक्निकलमध्ये किती निगेटिव्ह चालले तुमचे, रिझनिंगमध्ये किती निगेटिव्ह चालले आहेत. कमीत कमी निगेटिव्ह जायला पाहिजे. 21 निगेटिव्ह मार्क्स गेलेले आहेत. अनअटेम्प्टेड क्वेश्चन जे आहेत 7 आहेत. आता पाहूया सेक्शनल समरी काय आहे. टेक्निकलचे जे 110 पैकी मार्क्स असतात मॅक्सिमम, तर त्या स्टुडंटला 82 मार्क्स मिळालेले आहेत आउट ऑफ 110 आणि टेक्निकलचा जो पूर्ण क्वेश्चन्स आहेत
50 क्वेश्चन्स फक्त 32 मिनिटांमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, किती वेळ अटेम्प्ट केला हे सुद्धा इथे तुम्हाला टेस्ट दिल्यानंतर अनालिसिसमध्ये सर्व काही डिटेल्स कळून येतील की या प्रियंका नावाच्या स्टुडंटने 110 पैकी 82 मार्क्स स्कोर केलेला आहे टेक्निकलमध्ये. 32 मिनिटांमध्ये इथे टेक्निकल संपवलेलं आहे. ॲक्युरेसी पहा, 80% ॲक्युरेसी आहे, म्हणजे 50 पैकी 40 प्रश्न करेक्ट सोडवलेले आहेत, 10 प्रश्न चुकलेत. ठीक आहे, 10 प्रश्न इनकरेक्ट सोडवलेले आहेत. आणि जर तुम्ही टॉपर सोबत कंपॅरिझन कराल तर 82 मार्क्स मिळालेले आहेत या प्रियंकाला की टेक्निकलमध्ये, पण त्याच केसमध्ये टॉपरला 91 मार्क्स मिळाले आहेत आउट ऑफ 110. ठीक आहे, टेक्निकलचा फक्त आपण इथे विचार करतोय. 82 या स्टुडंटला आहेत आणि टॉपरला मार्क्स मिळालेले आहेत ते 91 आहेत आउट ऑफ 110. अगेन टॉपरचा अनालिसिस करण्यापेक्षा आपण एक ॲव्हरेज स्टुडंट घेतला ज्याचे मार्क्स बऱ्यापैकी चांगले आहेत, 110, 112, 123, 103, 112 अशा प्रकारे मार्क्स असलेला विद्यार्थी. तर तिचे मार्क्स आहेत पहा 82 आहेत, चांगला स्कोर आहे. इथे अगेन लक्ष द्यायला पाहिजे की टेक्निकलमध्ये 40 क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहेत, पण 10 क्वेश्चन चुकलेले आहेत. जर 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट नसते केले तर त्याचे तेवढेच निगेटिव्ह मार्क्स वाचले असते आणि इथे स्कोर वाढला असता. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पाहायला पाहिजे की तुमचं काय चुकतंय, कशा प्रकारे तुमचा स्कोर येतोय, किती निगेटिव्ह जात आहेत. आता अगेन पहा, त्या प्रियंकाचे जर आपण ॲप्टिट्यूड पाहिलं, ॲप्टिट्यूडमध्ये आउट ऑफ 10 7.38 एवढा स्कोर आलेला आहे. तर 20 प्रश्नांपैकी ॲप्टिट्यूडच्या 15 प्रश्न करेक्ट सोडवलेले आहेत. चांगली गोष्ट आहे, 15 प्रश्न करेक्ट आहेत आणि एक प्रश्न इनकरेक्ट आहेत. बाकीचे जे आहेत ते अनअटेम्प्ट, 4 क्वेश्चन जे आहेत ते अनअटेम्प्टेड आहेत. हा एक चांगला डिसिजन आहे. जर येत नसतील तर तिथे ठोकण्याचं काहीच लॉजिक लागत नाही. तर त्यासाठी अनअटेम्प्टेड केलेले इव्हन चांगले, आपल्या निगेटिव्ह जाण्यापेक्षा न सोडवलेले बरे. तर पाहू शकता 15 क्वेश्चन्स करेक्ट सोडवलेले आहेत, एक प्रश्न चुकला आणि 4 प्रश्न जे आहेत ते अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, आणि हेच जर आपण टॉपर सोबत कम्पेअर केलं तर पाहू शकता तुम्ही की 7.38 हे मार्क्स त्या स्टुडंटला आहेत आणि टॉपरला आहेत 7.14, म्हणजे कमी आहेत. का? कारण अनअटेम्प्टेड क्वेश्चन आहेत, करेक्ट क्वेश्चन चांगल्या प्रकारे 93% ॲक्युरेसी आहे. आणि हे जे ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन्स आहेत ते 24 मिनिटांमध्ये सोडवलेले आहेत. म्हणजे आधीचे 32 मिनिट इथे गेले, त्याच्यानंतर 24 मिनिट ॲप्टिट्यूडसाठी घालवले. अगेन रिझनिंगचं जर पाहिलं तर रिझनिंगमध्ये आउट ऑफ 20 14 मार्क्स आलेले आहेत त्या प्रियंकाला. तर 40 पैकी 31 प्रश्न करेक्ट आहेत, 6 प्रश्न चुकलेत आणि 3 अनअटेम्प्टेड आहेत. रिझनिंगचे 40 प्रश्न 43 मिनिटांमध्ये सोडवलेले आहेत. एनिवे सर्वांना रिझनिंगसाठी वेळ लागतो, कारण काही क्वेश्चन्स इझी असतात पण काही टाइम कन्झ्युमिंग असतात. आपल्याला वाटतं आपल्याला येते क्वेश्चन्स, पण तो तेवढा टाइम त्याला द्यावा लागतो, त्यासाठी टाइम कन्झ्युमिंग असतं रिझनिंग. 40 क्वेश्चनसाठी 43 मिनिट इथे दिलेले आहेत. रिझनिंगसाठी 83% ॲक्युरेसी आहे आणि 20 पैकी 14 मार्क्स मिळालेले आहेत. तर 14 मार्क्स इथे आहेत आणि टॉपरचे मार्क्स बघितले तर 15 मार्क्स आहेत. 15 मार्क्स ठीक आहे, 14 मार्क्स सुद्धा चांगले मार्क्स आहेत रिझनिंग या सेक्शनमध्ये. आता त्याच्यानंतर जर मराठीचा सेक्शन पाहिला तर मराठीचे 10 प्रश्नामध्ये 20 प्रश्न असतात 10 मार्क्सपैकी. 20 प्रश्नापैकी 16 प्रश्न करेक्ट सोडवलेले आहेत, 4 चुकलेले आहेत. मराठीमध्ये चूक व्हायला पाहिजे नाही, म्हणजे चूक व्हायलाच नको मराठीमध्ये, कारण एक तर ग्रामरमध्ये 1 किंवा 2 प्रश्न चुकले तर ठीक आहे, पण त्याचे पण 1 किंवा 1.5 मार्क्स इथे चुकू शकतो. बाकी तर तुमचे सर्वचे सर्व क्वेश्चन जे आहेत ते करेक्ट यायला पाहिजे. तर 7.52 मार्क्स मिळाले आहेत मराठीमध्ये. 4 मिनिटांमध्ये हा मराठीचे 20 प्रश्न सोडवलेले आहेत. ॲक्युरेसी आहे 80%. आणि टॉपर्सचे मार्क्स बघितलं तर 8च्या वरती टॉपर्सला मार्क्स आहेत मराठीपैकी आउट ऑफ 10. तर अशा प्रकारचे हे आपण एका स्टुडंटचं ॲनालिसिस केलेलं आहे. तर अशा प्रकारचे मार्क्स आहेत. तुम्ही सुद्धा ॲनालिसिस करू शकता. तुम्ही जेव्हा टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर सर्व काही ॲनालिसिस त्या तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती तिथे तुम्हाला दिसून येईल. तर सांगायचा उद्देश हा की या सर्वांचे विद्यार्थ्यांचे आपल्या टेस्ट सिरीज जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क्स आपण जर कन्सिडर केले आणि ऑन ॲन ॲव्हरेज जर विचार केला तर मिनिमम स्कोर, सेफ स्कोर काय असायला पाहिजे. टेक्निकलमध्ये तुम्हाला 80च्या प्लस मार्क्स इथे स्कोर करावा लागेल आउट ऑफ 110. ठीक आहे, 110 पैकी 80च्या वरती मार्क्स स्कोर करावा लागेल. ॲप्टिट्यूडमध्ये 10 पैकी 7च्या वरती मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतील. रिझनिंगमध्ये 20 पैकी 16 प्लस मार्क्स घ्यावे लागतील आणि मराठीमध्ये 8च्या वरती तुमचे मार्क्स असायला पाहिजे. हा चांगला स्कोर मानला जाईल. हा मी मिनिमम सांगतोय, ठीक आहे, मिनिमम, कारण
इथे जर तुम्ही काही विद्यार्थ्यांचे स्कोअर पाहिलेत तर टेक्निकलमध्ये 101, 96, 91, 88 इथपर्यंत मार्क्स त्यांनी घेतलेले आहेत. ॲप्टिट्यूडमध्ये 8, 7, 6, 7च्या वरतीच आहेत. रिझनिंगमध्ये 15 आहेत, 16 आहेत, 17 आहेत. तर हे तर मी एक ॲव्हरेज स्टुडंटसाठी सांगत आहे की टेक्निकलमध्ये 80च्या वर तुम्हाला मार्क्स घ्यायला पाहिजे. ॲप्टिट्यूडमध्ये 7, रिझनिंगमध्ये 16 आणि मराठीमध्ये 8. तर टोटल जर पाहिलं तर 111च्या वरती म्हणजे 110 मिनिमम तुम्ही क्रॉस केलंच पाहिजे फायनल एक्झाममध्ये. ठीक आहे. आपल्या मॉक टेस्टमध्ये भलेही तुम्ही 120 क्रॉस करत असाल, 110 क्रॉस करत असाल, 100 क्रॉस करत असाल, तरी सुद्धा फायनल एक्झाममध्ये 110 प्लस क्रॉस केलंच पाहिजे. आणि असं नाही की आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जर एखादा विद्यार्थी 90 प्लस स्कोअर करत असेल किंवा 100च्या आसपास तो असेल आणि असं नाही की तो फायनल एक्झाममध्ये 110 क्रॉस नाही करू शकत, नाही, तो सुद्धा 110 किंवा 111 प्लस क्रॉस करू शकतो फायनल एक्झाममध्ये सुद्धा. आणि जो आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जर 123 120 मार्क्स घेणारा सुद्धा 100 वरती येऊ शकतो. कारण त्या 2 तासामध्ये तुम्ही काय करता, 2 तासामध्ये तुम्ही कसा विचार करता, लॉजिकलचा जो सेक्शन आहे रिझनिंगचा तो कशा प्रकारे सोडवता किंवा आपल्या डोक्याचे विचार काय चालू असतात, कशी मेंटॅलिटी असते, कशी आपल्याला क्वेश्चन्स येतात, काय सिली मिस्टेक आपण करतो, निगेटिव्ह मार्क्स किती जातात, तर हे सुद्धा सर्व डिपेंड आहे या तुमच्या 2 तासांमध्ये जे तुम्ही करता त्यावरती, आणि त्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर हा मिनिमम स्कोअर असला पाहिजे. तर या स्कोअरसाठी तुम्ही टार्गेट ठेवा. 12 दिवस उरलेले आहेत. 12 दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस आत्ता रिझनिंगमध्ये आणि तुमच्या प्रॅक्टिसमध्ये द्यायला पाहिजे. प्रॅक्टिस टोटल 4ही सेक्शनची, रिझनिंग, ॲप्टिट्यूड, मराठी आणि टेक्निकल, 4ही सेक्शनची प्रॅक्टिस आणि टेक्निकलचे जेवढे काही तुम्ही नोट्स काढलेले असतील किंवा बाकीच्या क्लासेसचे विकत घेतलेले असतील किंवा तुमच्याकडे जे बुक असेल त्याचे नोट्स असतील तर ते तुम्हाला इथे अभ्यास करावा लागेल. एनिवे आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहेत, पण त्याची एक्सपायरी जी आहे ती 31 डिसेंबर 2022 पर्यंत आहे आणि ते मोबाईलवरती PDF मोबाईलवरतीच तुम्हाला ते वाचायचे आहेत. ॲप रीड ओनली आहे. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर घेऊ शकता. एनिवे त्याची एक्सपायरी खूपच कमी आणि ही एक्सपायरी आम्ही चेंज नाही करू शकत. ऑथरनी ही एक्सपायरी सेट केलेली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर हे नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही एनी टाईम घेऊ शकता आणि हे खूप चांगल्या नोट्स आहेत. एक ओव्हरऑल तुमचं रिव्हिजन होऊ शकतं या नोट्सच्या थ्रू. आणि हे तर सांगितलेलंच आहे मी. तर अजून एक गोष्ट याच्यामध्ये की तुमच्या एक्झाममध्ये 130 प्रश्नांपैकी काही क्वेश्चन्स असे असतात की ज्याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग असतात. तुम्हाला वाटते की मला येतो क्वेश्चन रिझनिंगचे स्पेसिफिकली, पण इथे तुमचा टाइम जातो आणि तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे की कुठल्या सेक्शनला किती आपण टाइम द्यायला पाहिजे हे तुम्ही एक्झामला जाण्याच्या आधी किंवा आपले जे टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पेपर आहेत, मॉक टेस्ट आहेत, ते सोडवण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हा टाइम सेट करा की मला टेक्निकलला एवढा टाइम द्यायचा आहे, रिझनिंगला एवढा टाइम द्यायचा आहे, ॲप्टिट्यूडला एवढा आणि मराठीला एवढा. हे तुम्ही टाइम जेव्हा ठरवा त्याच्यानुसार तुम्ही फायनल एक्झाममध्ये सुद्धा अटेम्प्ट करा. तरच तुमचा पेपर वेळेमध्ये संपेल. तुम्हाला परत एकदा राऊंड मारण्यासाठी टाइम मिळेल. आणि प्रॉपरली अजून तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस नसेल केली तर तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता. अजून पण तुमच्याकडे 10 ते 12 दिवस अवेलेबल आहेत. तर 13 फुल लेंथ टेस्ट आहेत आपल्या MyGov ट्रॅक ॲप्लिकेशनवरती. तर 13 फुल लेंथ टेस्ट 149 रुपये याची किंमत आहे. प्रॉपरली तुम्ही 2 तास बसून ह्या टेस्ट अटेम्प्ट करा. टाइम ठरवा, आधीच टाइम ठरवा आणि त्यानुसार तुम्ही बघा की या टाइममध्ये माझं एवढं सॉल्व्ह करून होतंय का. निगेटिव्ह मार्किंग किती येत आहेत पहिला पेपर द्या, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग काउंट करा किती येत आहेत पहा. त्याच्यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली आहे का ते पहा. तुमचा स्कोअर पहा. सोल्युशन सुद्धा आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करा आणि लवकरात लवकर जर तुम्हाला एनरोल करायचं असेल या कोर्ससाठी तर तुम्ही करू शकता. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता एनी टाईम. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे, तर त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही क्वेरीज वगैरे विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.